कोलगाव येथे अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असतानाच काल रात्री ओटवणे येथे देखील एका कुटुंबाला अळंबी खाल्ल्यानं विषबाधा झाली। एकाच कुटुंबातील 3 जणांना त्याचा त्रास जाणवला। त्यांना त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं। मात्र त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी येथे हलवण्यात आलं। सध्या अळंबीचा हंगाम असून अनेक ठिकाणी शेतात तसंच जंगलात अळंबी आढळून येतात। ही अळंबी अत्यंत चवदार असल्याने ती आवडीने खाल्ली जाते। बाजारातही शेकडो रुपये या अळंब्यांची किंमत असते। अनेक जण विकत घेऊनही अळंबी खातात। मात्र शेतात तसंच जंगलात काही ठिकाणी सापडणारी अळंबी ही विषारी देखील असतात। अशाच प्रकारे अळंबी खाल्ल्याने ओटवणे येथील एका कुटुंबातील 3 त्याचा त्रास झाला। ईशा रामचंद्र सोनार वय 22, प्रकाश लक्ष्मण सोनार वय 60 आणि रामचंद्र विष्णू सोनार वय 55 या 3 अळंबी खाल्ल्यानंतर उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने त्यांना त्वरित उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र त्यातील प्रकाश आणि रामचंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आलं। सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गोवा बांबोळी येथे उपचार घेत असलेल्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं समजतं।